चला तर मंडळी, मस्त असा राजस्थानी मिरची वडा कसा बनवायचा ते पाहून घेऊया। त्यासाठी इथे आपल्याला 4 मोठ्या साईजचे बटाटे उकडून साल काढून किसून घ्यायचे आहेत। तर इथे मी संपूर्ण बटाटे छान असे किसून घेतले। त्यानंतर एक छोटंसं वाटण करूया। एका मिक्सरच्या भांड्यात आलं, हिरवी मिरची, धने, जिरे आणि सौंफ घालून त्याची छान अशी भरड करून घ्यायची आणि त्यानंतर कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करायचं आणि केलेली भरड त्यावरती छान असा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये हिंग, हळद, गरम मसाला आणि आमचूर पावडर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये किसून घेतलेले बटाटे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून हे संपूर्ण सारण छान असं एकजीव करून घ्यायचं। इथे आपलं संपूर्ण सारण एकजीव करून झालं, थंड करून घेऊया। तोपर्यंत इथे मी पाव किलो ही मिरची घेतलेली आहे। मोठी मिरची आहे, ही खूप जास्त तिखट नसते, याला भावनगरी मिरची असं म्हणतात। मधोमध कट लावून त्यातल्या बिया काढून त्यामध्ये मीठ लावून घ्यायचे। संपूर्ण मिरच्या अशाच पद्धतीने तयार करून घेतल्या आणि आता आपण या मिरची वड्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी 1.5 कप बेसन घ्यायचे, हळद, मीठ घालायचं, थोडासा ओवा क्रश करून घालायचं, थोडंसं लाल तिखट घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे। आता ज्या कपाने 1.5 कप बेसन घेतलं त्याच कपाने 1 कप पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचे। तर इथे मला बॅटर तयार करण्यासाठी 1/4 कप पाणी लागलेलं आहे। सगळ्यात शेवटी 1 चमचा कडकडीत गरम तेल घालून मिक्स करून ठेवायचं। ज्या मिरच्या आपण मीठ लावून ठेवल्या त्या मिरच्यांमध्ये हे बनवलेलं बटाट्याचं सारण घालायचं, छान असं दाबून भरायचं। संपूर्ण मिरच्या इथे तयार करून घेतल्या। आता एका ग्लासमध्ये ते बॅटर काढून घ्यायचं आणि बॅटरमध्ये मिरची डीप करून छान असं गरमागरम तेलामध्ये ह्या मिरच्या सोडायच्या आहेत आणि अगदी छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायचे। सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि नंतर मिडियम गॅस करून छान असं कुरकुरीत होईपर्यंत वडे तयार करून घेऊया। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि फॉलो